मुंबई, पुणे आणि अन्य भागातून आपापल्या गावी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी अनेक नागरिक गावी जात असतात। नागरिकांची ही गरज ओळखून मध्य रेल्वेने होळी स्पेशल ट्रेन मोठ्या संख्येने सोडण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये 28 ट्रेन बुकिंग या अगोदर सुरू झाली आहे। आता नव्याने समाविष्ट झालेल्या गाड्यांची बुकिंग उद्या आणि परवापासून सुरू होणार असल्याची माहिती यावेळी स्वप्नील नीला यांनी दिली आहे। मध्य रेल्वेद्वारे होळीच्या सणानिमित्त विविध स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये मध्य रेल्वेने 28 ट्रेनची घोषणा अगोदरच केली होती। आता अजून 48 ट्रेनच्या घोषणेसह ह्या गाड्यांची संख्या ही 76 वरती पोहोचलेली आहे। आपलं सर्व प्रवाशांना हे आवाहन आहे की कृपया त्यांनी या सर्व सेवांचा लाभ घ्यावा, योग्य त्या तिकिटाची बुकिंग करून यामध्ये प्रवास करावा। या गाड्यांची जी बुकिंग आहे ती पूर्वी ज्या आपण 28 गाड्या 26 गाड्या अनाउन्स केल्या होत्या, घोषित केल्या होत्या, त्या गाड्यांची तिकीट बुकिंग 24 तारखेपासून सुरू झालेली आहे। याच सोबत ज्या बाकीच्या गाड्या आहेत त्यांची देखील बुकिंग सुरू उद्या आणि परवा दिवशीपासून होणार आहे। या गाड्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नागपूरसाठी 8 ट्रिप, याच सोबत मनमाड आणि कन्याकुमारीसाठी मडगाव आणि कन्याकुमारीसाठी 4 ट्रिप्स ह्या चालवल्या जाणार आहेत। याच सोबत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दानापूरसाठी 6 ट्रिप्स, माऊसाठी 8 ट्रिप्स, समस्तीपूर, बनारस, तिरुवनंतपुरम, मडगाव आणि नांदेड या स्थानकांसाठी प्रत्येकी 4 ट्रिप्सची प्लॅनिंग मध्य रेल्वेकडून करण्यात आलेली आहे। याशिवाय पुण्यावरनं दानापूर स्थानकासाठी 6 ट्रिप्स, गाझीपूरसाठी 8 ट्रिप्स आणि हजरत निजामुद्दीन, नागपूर या दोनही स्थानकांसाठी 4 ट्रिप्सची अरेंजमेंट मध्य रेल्वेद्वारे करण्यात आलेली आहे। आमचं सर्व प्रवाशांना ही विनंती आहे की त्यांनी योग्य ते तिकीट घेऊनच हा प्रवास करावा आणि याच सोबत या प्रवासासाठीची तिकिटे आत्ता प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत। याशिवाय देखील अधिकची आवश्यकता पडल्यास मध्य रेल्वेद्वारा ॲडिशनल होळी स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।